नमस्कार। एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून केलेलं आहे। याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात 2023 पासून काही असे गुन्हे होते ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची मोडसचा वापर करून लोकांच्या जबऱ्या चोऱ्या व्हायच्या। त्याच्यामध्ये त्यांचं चेन असेल, दागिने असतील, इतर किमती मुद्देमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये कुठले क्लू भेटत नव्हतं। परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपींच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली, आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोर्सने त्या आरोपीपर्यंत नेलं। हे आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक विधी संघर्ष बालक आहे। ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आला। विधी संघर्ष बालकाला आता सुधारलेला पाठवण्यात आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली। परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य व्हायला लागले। ह्या आरोपींनी सातारामध्ये एकत्रित 26 गुन्हे केलेले आहे आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहे। दरोडे आणि जबरी चोरीसारखे गुन्हे आहेत आणि खूप मुद्देमाल याच्यामध्ये त्यांनी चोरी केलेला आहे। परंतु आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोगेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो आहे। एकत्रित याच्यामध्ये 54 तोळे 3 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। एकूण 40 लाख रुपयाचे एक टोटल दागिने आहे जे आता रिकवर झालेले आहे आणि याची जर वजनमध्ये सांगायचं असेल जवळजवळ हे 700 ग्राम सोनं आहे जो आम्ही लोकांना आता परत देणार आहे। आता फिर्यादींना बोलवून कोर्टाच्या माध्यमातून मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर या आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झालेले, परंतु ते आता फरार आहे। जे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायचे त्यांच्या देखील आता आम्ही शोध घेतोय आणि त्यांना लवकर अटक करण्याचा